Okay, so let us finalize 4:15. Arif, let us start. Okay. 4:15, yes sir. हो आरिफ, आपण एक 4:15 वाजता आपण सुरू करूया है ना. सर. ओके. तर एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आपल्या समोर असेल तर बेटर होईल. खूप कोणाजवळ येईल. नाही, हा आता मी आता जे जॉईन झाले त्या सगळ्यांना विनंती करतो की त्यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत प्रत्येक PSC मध्ये किंवा RH मध्ये. त्यांनी ऍटलीस्ट एक जर एक खोलून जर बसले तुम्ही, म्हणजे त्या मशीनवर थांबले, तिथून जर जॉईन केलं किंवा तुमच्या रूममध्ये जर ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणलं तर तुम्हाला प्रॅक्टिकली म्हणजे पाहायला सोपं जाईल आणि तुम्हाला कळेल पण चांगलं. पण करेक्ट. आता याच्यात असं आहे की प्रत्येक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची रचना ही वेगळी असते. बरोबर आहे. प्लेसमेंट वेगळं असतं, बटन वेगळं असतं, ट्युबिंगची पोझिशन वेगळी असते, नोझल वेगळ्या ठिकाणी असतं. तर आपण आज जो डेमो आहे तो आर्काट्रॉन पुण्याहून जे आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनला कलेक्टर ठाकरे साहेब आणि आता विमला मॅडमच्या थ्रू पाठवतोय सगळ्या PSCला. हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आता पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्या PSCला पोहोचतील. ठीक आहे. आणि हे ग्लोबल फंडिंग थ्रू आलेलं आहे, त्यामुळे हे पोहोचणं आवश्यक आहे. तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याच्यावर आपण डेमो घेतोय हेमके साहेब. त्यामुळे आता आकाशने हे जे सांगतील आहे त्यांच्या मागे एक मला हे दिसत आहे येस. प्रोडक्ट. बरोबर आहे. हे सर असंच कॉन्सन्ट्रेटर आपण सगळीकडे पाठवतोय आता हेमके सर. ठीक आहे. तर हे जे कॉन्सन्ट्रेटर आहे याच्यावर हे सगळे डेमो देतील. तर तुम्ही नाहीतरी युट्यूबवर राहीलच आहे, तर यू कॅन रिवाइज इट वेन एव्हर यू नीड टू हॅव इट. ठीक आहे. आणि असं वाटलं आपल्याला की सगळं पोचल्यानंतर, चालू झाल्यानंतर, हेमके साहेब, हेमके सर, आज आपण हे प्रिलिमिनरी पूर्ण टेक्निकल ट्रेनिंग घेऊन देऊ. येस सर. बरोबर आहे. हां. आणि तुम्हाला कधी वाटलं हो. की आता सगळेजण आले आहेत आणि नवीन प्रोडक्ट आला आहे, उघडून तयार ठेवलेला आहे, तुम्ही सांगा. त्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण अर्काट्रॉन हॅज अग्रीड टू गिव्ह सेकंड लेवल ट्रेनिंग ऑल्सो विथ धिस प्रोडक्ट इन हँड. एम आय राईट आरिफ? Yes, सो द मुमेंट हे जेव्हा जेव्हा बॉक्सेस तुमच्याकडे पोहोचतील तेव्हा जरी तुम्हाला वाटलं की हा आता पुन्हा आपण एकदा फायनल ट्रेनिंग घेऊन घेऊ किती लोक यूज होण्याकरता, तर ते आपण ते सुद्धा करूया नंतर 15 दिवसात. 52 ठीक आहे. येस सर. 52 people have joined now. लेट अस स्टार्ट. So we can start, but yes sir, we can start. ठीक आहे. यू कॅन स्टार्ट सर. हेमको सर, आई थिंक यू कॅन मेक द इंट्रोडक्टरी रिमार्क्स. सर लैंग्वेज हिंदी या फिर मराठी में रही तो सर बाकी लोग कुछ फार्मेसिस्ट भी अटैच है, उनके ध्यान में आ जाएगा सर अच्छे बिलकुल. से. आकाश जमेल ना? येस सर. नो प्रॉब्लेम. मराठी राहिलं तर उत्तमच आहे, सगळ्यांनाच कळेल, हो काहीच सर. हरकत हो सर. चालेल.
तर चालू करायचं. सर हॅलो. सर जॉईन करून टाकू सर. हो हो करा. गुड 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 गुड. तुम्ही सुरू करून द्या. असं झालं ना. कर ना पटकन. एमके सर, प्लीज सर स्टार्ट कीजिए सर ट्रेनिंग सो दॅट. तो तुम्ही इंट्रोडक्टरी रिमार्क्स देऊन द्या, एकदा ब्रीफिंग करून घ्या 1 मिनिटं. येस सर. वेलकम ऑल. आजच्या ट्रेनिंगला आपण सर्व PCचे मेडिकल ऑफिसर्स आणि फार्मसिस्टला जॉईन व्हायला लावलं होतं. याच्यामध्ये आपल्याकडे विविध कंपनीचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आलेले आहे. आपलं ह्या दरम्यान आता GMC आणि IGMC इथे आता ट्रेनिंग झालं, पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने व्हेंटिलेटरवर भर होता. व्हेंटिलेटर सुरू कसं करायचं आणि त्याचे फंक्शन्स काय असते याच्यावर भर होता. परंतु काही मेडिकल ऑफिसरची डिमांड होती की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरविषयी प्रायमरीली समजलं नाही, कारण की आम्हाला PSCला किंवा RH ला जे डील करायचं आहे ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरविषयी डील करायचं आहे. त्याच्यामुळे मी सरांना विनंती केली, DHO सरांनी खान सर आणि त्यांची टीम पूर्ण त्यांना विनंती केली आणि त्यानुसार आज हे आपलं ट्रेनिंग अरेंज केलं. याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणजे बेसिक काय, त्याचं फंक्शनिंग कसं असणार आहे, सुरू कसं करायचं, बंद कसं करायचं, किती वेळ ठेवू शकतो आपण, असं काही पण त्याच्याविषयी जे क्वेरीज आहे आपल्या, त्या क्वेरीज आपल्या क्लिअर होतील. याच्यामध्ये आपण प्रत्येक गुरुवारचं जे ट्रेनिंग आहे ते आपण यूट्यूबवरून करत होतो. आज आपण मुद्दामून दोन्ही व्यवस्था केलेली आहे. आपण आज यूट्यूबवरूनही घेतलेलं आहे आणि वेबएक्सवरूनही घेतलं आहे, म्हणजे जेणेकरून ज्यांना काही क्वेरीज असतील त्याचं 2 वे कम्युनिकेशन व्हावं, म्हणजे आपल्या क्वेरीज क्लिअर होतील. आपल्या क्वेरीज आपण दाबून ठेवू असं होणार नाही. त्याच्यामुळे ज्यांना काही प्रश्न विचारले असेल त्यांनी सेशन संपल्यावर ते प्रश्नसुद्धा विचारू शकतात, डायरेक्टली यूट्यूबमध्ये विचारू शकतात, अनम्यूट होऊन विचारू शकतात. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की हे सेशन जर आपण रेकॉर्डिंग करून ठेवावं की आपण नंतर पाहायला पाहिजे, काही समजलं नाही का, काही कळलं नाही, तुम्ही नंतरही पाहू शकता. आणि तुम्हाला सगळ्यांना चॅटबॉक्समध्ये लिंक शेअर केलेली आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही याच्यानंतर याचं रेकॉर्डिंगसुद्धा तुम्ही बघू शकता. याच्यानंतर आता लाईव्ह होईल, मग त्याच्या 1 तासाने तुम्हाला याचं रेकॉर्डिंग आजच्या ज्या VC आहे किंवा आजचं ट्रेनिंग आहे त्याचं सगळं तुम्हाला लाईव्ह पुन्हा बघता येईल. त्याच्यामुळे तुमचे म्हणजे पुन्हा तुम्हाला काही डाऊट असले तर तुमचे डाऊटसुद्धा क्लिअर होतील. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजचं ट्रेनिंग सुरू करावं. आणि आय लाईक टू कॉंग्रॅच्युलेट द होल टीम बिकॉज दे हॅव टेकन अ गुड इनिशिएटिव्ह फॉर दिस नोबल कॉज. थँक्यू. थँक्यू सर. मी 1 मिनिटं बोलेल. मी नागपूरहून आहे. आय एम रिप्रेझेंटिंग रोटरी इंटरनॅशनल. तर रोटरी इंटरनॅशनल आणि पर्सिस्टंट फाउंडेशनच्या मदतीने आपण हे 113 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स प्रायमरी हेल्थ सेंटर्सच्या 3rd वेव्हच्या अँटिसिपेटेड वेव्ह करता दिले आहेत. आणि हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स तुमच्या PSCला सदैव ऑन राहतील अशी आपण आशा करतो आहे. आणि आता जे ट्रेनिंग होणार आहे, जसं सरांनी सांगितलं, हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचं एक 5 मिनिटामध्ये आकाश आणि त्यांची टीम सांगेल आपल्याला की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स करतं काय, ऑक्सिजन देतं, कशा प्रकारे देतं, किती लिटर असतो, का द्यायचं का नाही, एक पहिली गोष्ट. आणि हे जे आज आर्काट्रॉन मधून जे इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला पोहोचतील आहे, नागपूरला पोहोचले सेंट्रल, ह्या इन्स्ट्रुमेंट आणि टीम आणि त्याची टीम त्याच्यावर जास्ती भर देतील की ह्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये कुठे कॅन्युला लावतात, कुठे ह्युमिडिफायर ठेवतात, बटन कुठे आहे, ऑन कशी करायची, बरोबर आहे. म्हणजे पहिले 5 मिनिटं मला असं वाटतं की 5 मिनिटं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर काय आहे, कसं वापरायचं आणि का वापरायचं त्याच्यावर हे भर देतील, बिंग टेक्निकल एक्सपर्ट्स. आणि हे जे पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट आहे जे तुमच्याकडे पोहोचतोय, ज्याला आपण आर्काट्रॉन कंपनीचं, US कंपनीचा ब्रँड आहे, आर्काट्रॉन पुण्याने सप्लाय केले आहे. तर आकाश आणि हे मंडळी पुण्याहून आपल्यासोबत जॉईन झाली आहे. ते आर टेक्निकल एक्सपर्टीज आणि R&D टीम आहे त्यांची. हे आपल्याला सगळं समजून सांगतील, तुमच्या सगळ्यांच्या प्रॉब्लेम्सचं निवारण सुद्धा करतील अशी मला आशा आहे. तर मला असं वाटतं की आता सगळेजण कलेक्टिव्हली आपण 1 तास इथे देतो आहे आपला वर्किंग टाइम. तर प्रत्येकाने आपले जे काही शंका कुशंका क्वेश्चन्स असतील ते मांडावे आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल याची मी आशा धरतो. तर आरिफ, आय थिंक आकाश वी कॅन टेक. आता जॉईन झाले आहेत निशिकांत काशीकर, ते आमच्या क्लबचे मागचे अध्यक्ष आहेत. निशिकांत, आर यू देअर?
Mute, mute. Nishikant sir, are you there? Nishikant? Nishikant? निशिकांत, आवाज नाही येते निशिकांत तुझा स्पीकर. मला वाटतं काही ऑडिओचा प्रॉब्लेम दिसतोय सरांकडे. तर अभिजित, आर यू देअर? अभिजित ठाकरे सर. चला ठीक आहे. सो लेट अस कंटिन्यू. आरिफ, आय थिंक युअर टेक ओव्हर. गुड आफ्टरनून एव्हरीवन. सेशन जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद. माझे कलिग कुणाल कांबळे आणि आकाश आपल्याला ट्रेनिंग देणार याविषयी, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विषयी. कुणाल, यू मे टेक इन. मी टेक इट आहे. ठीक आहे. नमस्कार सर. मी कुणाल कांबळे, आर्कट्रॉन मोबिलिटीचा को फाउंडर आणि आकाश. मला कळतं की आपलं शेड्यूल जरा बिझी असेल, तर मग एक व्हिडिओ प्रेझेंटेशन बनवलेलं आहे बेसिक पार्ट्सचं वगैरे. तर मग ते आम्ही प्ले करून हे करतो. शेअर स्क्रीन. तर जसं आपण बघितलं सर, व्हेरियस पार्ट्स, व्हेंटिलेटरचे वेगळे वेगळे जे पार्ट होते त्यासाठी एक बरं झालं, कारण का व्हेंटिलेटर म्हणजे कॉन्सन्ट्रेटर आसपास असेल की नाही लोकांच्या आम्हाला क्लिअर नव्हतं. तर मग एकदा आपल्याला कळालंय की ह्युमिडिफायर लाईन आणि कॉन्सन्ट्रेटर लाईन वगैरे व्यवस्थित त्याचे स्विचेस वगैरे जसं सरांनी सांगितलं वेगळ्या वेगळ्या चेंजेस असतात वेगळ्या वेगळ्या कॉन्सन्ट्रेटर्स मध्ये. तर मग ऍटलिस्ट ते पार्ट्स एक एक कळाले. तर जसं आपण बघतो ही ह्युमिडिफायर बॉटल असते. जसं व्हेंटिलेटर्स मध्ये इनलाईन ह्युमिडिफायर लावतात तसंच हा फंक्शन सर्व करतो. तर मग ह्यात एक मॅक्सिमम लाईन असते, मिनिमम लाईन असते. तर त्या मॅक्सिमम लाईनच्या वरती युजली जायचं नसतं, कारण का हे जे इनटेक आहे ते बबल करतं खाली पाण्यात आणि ते त्यानंतर थ्रू गोईंग थ्रू द वॉटर बेड
त्यानंतर हिथून बाहेर येतं. तर मग तो एक झाला फंक्शन. दुसरं असल्या लाईन्स येतात ज्याने डायरेक्टली नॉस्ट्रिल्स मध्ये टाकता येतं. की कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजन जे आहे ते व्यवस्थित आत जाऊ शकतं. युजली हे रिमोटली पण वापरता येतं आणि टाइम्ड ऑपरेशन पण करता येतं. टायमर लावून की त्या हिशोबानेच चालेल ते एन्शुअर करता येतं. ऍक्च्युअली हा नॉब जसा आपण व्हिडिओ मध्ये बघितला तो वरती खाली केल्यावरती आपल्या ऑक्सिजन टँक्स मध्ये किंवा बाकी ह्याच्यामध्ये रेग्युलेटर्स जे असतात त्यासारखंच फंक्शन आहे. की किती फ्लो रेट आहे ते आपल्याला सेट करता येतं. तर अकॉर्डिंग टू द मेडिकल प्रोफेशनल जे डॉक्टर्स आहेत ज्यांना माहिती आहे की किती लिटर्स पर मिनिट टाकायचे आहेत डिपेंडिंग ऑन पेशंट टू पेशंट, तर त्या हिशेबाने आपल्याला हे लिटर्स पर मिनिट ऑक्सिजन सेट करता येतं या डायलने. दॅट्स इट. It will be better if we can explain the steps in the videos. जो videos में steps थे, if we can explain each step while playing the video, I'll think that will be better. Okay, pausing each Yeah, step, is it? Okay. right. And in local language, so people can understand. Uh-huh. अनबॉक्सिंग का skip करो. तर जसं इथे दाखवलेलं आहे रिमोटली ह्याला पण ऑपरेट करता येतं आणि टाइमर सेट करता येतो वगैरे. जो डिस्प्ले असतो तो इथे दिलेला असतो. काउंट्स आणि टायमिंग इथे बघून आपल्याला सेट करता येते. आता ह्युमिडिफायर बॉटल जसं म्हणजे सगळ्या केसेस मध्ये असतं की युजली एक इनलाईन आपल्याला अच्छा जसं आपलं बोलणं चालू होतं की युजली जेव्हा कोणतेही ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लावतात त्याच्या इनलाईन एक ह्युमिडिफायर लागतो. तर मग या बॉटलमध्ये युजली पाणी टाकलं जातं जे डिस्टिल्ड असेल जितकं प्युअर होऊ शकेल तेवढं असेल, सो टू प्रिव्हेंट एनी क्रॉस कंटॅमिनेशन. तर मग त्यात पाणी टाकलेलं असतं. आय डिडंट गेट दॅट. ओके. तो त्या हिशेबाने मग आपल्याला ह्यात पाणी टाकून लेवल ऍडजस्ट करावी लागते आणि ती एकदा ऍडजस्ट केली की मशीन चालू केल्यानंतर हे ह्युमिडिफाय करत राहतं. ही ट्यूब आहे जी बॉटल नंतर लागते ह्युमिडिफायर बॉटल नंतर, आणि ह्यात तुम्ही बघू शकता 2 नळ्या आहेत ज्या नाकात ठेवल्या जातात आणि ही हुक केली जाते कानापाठी पेशंटच्या. तर मग त्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजन जे आहे ते थ्रू दिस पाईप जातं, म्हणजे पाईपने डायरेक्टली नॉस्ट्रल्स मध्ये टाकलं जातं. इन्स्टॉलेशन गाईड वगैरे ते काय करण्याची गरज नाही, ते एव्हरी युनिट बरोबर येईल तर आपल्याला उघडून बघता येतील इन्स्ट्रक्शन्स. ऑलरेडी सांगितलेलं. ऑपरेशन्स मध्ये आपल्याला स्टेप 1 मध्ये ह्युमिडिफायर बॉटल मध्ये आपल्याला डिस्टिल वॉटर और आरो वॉटर फिल करायचं आहे. त्याच्यावरती 2 लेवल्स आहेत, मॅक्झिमम आणि मिनिमम. सो त्या 2 लेवलच्या मध्येच आपल्याला नेहमी वॉटर फिल करायचं आहे. ते वॉटर आपल्याला एव्हरीडे चेंज करायचं आहे किंवा जेव्हा त्याची लेवल मिनिमम लेवल पेक्षा खाली येईल त्याला टॉपअप करा, आयदर ते पाणी रिप्लेस करा कम्प्लिटली आफ्टर 8 hours ऑफ यूज. 8 तासानंतर त्याला चेंज करत राहा.
स्टेप 2 मध्ये तुम्हाला एक ह्युमिडिफायर बॉटल बरोबर एक रबरची ट्यूब मिळाली असेल, जी तुम्हाला बॉटलच्या एका टॉप पॉइंट वरती आणि कॉन्सन्ट्रेटरच्या एका पॉइंट वरती कनेक्ट करायची आहे. आणि जी बॉटल आहे ती कॉन्सन्ट्रेटरला मागच्या बाजूला एक स्प्रिंग रोप आहे, त्याच्यावरती अटॅच होते ती. स्टेप 3 मध्ये तुम्हाला नेझल कॅनलचं जे एक ओपनिंग आहे, इनलेट आहे, ते तुम्हाला ह्युमिडिफायर बॉटलच्या आउटलेटला जोडायचं आहे. त्याच्यावरती एक O2 असं मेन्शन केलेलं आहे बॉटलच्या कॅप वरती. तिथेच कनेक्ट करून ती तुम्हाला सेकंड आउटलेट जे आहे ते पेशंटच्या आपल्याला नाकापर्यंत पोहोचवायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला त्याचा पॉवर प्लग कनेक्ट करायचा आहे. रेग्युलर पॉवर आपण जी घरातली आहे त्यामध्ये हा चालू होतो. त्याला काही 3 फेजची वगैरे गरज लागत नाही. आणि ज्या ठिकाणी पॉवर सप्लाय व्हेरी वगैरे होतो, तर ह्याला UPS किंवा असल्या काही गोष्टी लावणं गरजेचे आहे ॲज अ स्टँड बाय सिस्टम. मशीनला अजून एक बटन आहे बॅक साईडला, ज्याने ह्याला पॉवर कम्प्लीट मिळते आणि ते तुम्ही ऑन करू शकता त्याने. इथेच तुम्ही बघताय बटनच्या वरती एक पुल आउट टू रिप्लेस द फिल्टर हा एक तुम्हाला पार्ट दिसतोय. तो ऍक्च्युली या मशीनचा फिल्टर आहे, जो तुम्हाला एक पर वीक नंतर तुम्हाला तो क्लीन करायचा आहे. क्लीन करण्यासाठी तुम्ही नॉर्मल हाताने वॉश करू शकता. आतमध्ये कापड आहे बेसिकली, ते काढून तुम्ही त्याला क्लीन करू शकता आणि परत एकदा ते कम्प्लिटली ड्राय झाल्यानंतर, कम्प्लिटली सुकल्यानंतरच तुम्ही त्याला परत आतमध्ये टाका आणि हा जो पुल आउटचा ऑप्शन जे सांगितलं तिथं फक्त प्रेस करा, जेणे तो फिल्टर परत एकदा लागला जाईल तिथे. जर परफॉर्मन्स आपल्या मशीनचा कंटिन्यू ठेवायचा आहे तर तुम्हाला हा वीकली क्लीन करणं गरजेचं आहे. सो हा आहे फ्लो रेग्युलेटर. पेशंट वाईज जसं डॉक्टर रिकमेंड करतील की किती लिटर पर मिनिट पेशंटला आपल्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करायचा आहे, त्याप्रमाणे आपल्याला इथं हा ऍडजस्ट करता येतो. एक रोटरी नॉब आहे ज्याने तो ऍडजस्ट होतो. 0.5 लिटर टू अप टू 5 लिटर, 0.5 टू 5 लिटर हा आपण कंट्रोल करू शकतो. एक रिमोट पण या डिव्हाइस बरोबर येतो, ज्याच्यामध्ये तुम्ही प्लस मायनसच्या बटनने तुम्ही त्याचा टायमर चेंज करू शकता. या मॉडेलमध्ये एक ऍडव्हान्टेज असं आहे की याच्याबरोबर एक टायमर येतो 2 तासाचा. सपोज कुठल्या पेशंटसाठी जर डॉक्टर सांगत असेल की ह्याला फक्त 2 तासच ह्याला ऑक्सिजनची गरज आहे आता सप्लायची, तर तुम्ही तो कंट्रोल करू शकता या बटननी. जर तुम्ही त्याच्यावर 2 तासाचा टायमर सेट केला तर आफ्टर 2 तास तो ऑटोमॅटिक पॉवर ऑफ होतो मशीनचा. जर तुम्हाला परत रिस्टार्ट करायचा आहे तर तुम्ही परत त्याचा टायमर चेंज करू शकता. आयदर टायमर 0 सुद्धा ठेवू शकता आणि जो पॉवर ऑन ऑफचा बटन आहे तुम्ही रिमोटली मशीन ऑन ऑफ करू शकता. हे टायमर फंक्शन आहे. मशीनच्या स्क्रीनवरती तुम्हाला टायमिंग दिसतोय, तिथं 33H दिसतोय, म्हणजे हा 33 मिनिटाचा आता इथं टायमर लावलेला आहे. प्लस मायनसचं बटन आहे ज्याने तुम्ही टायमर 2 तासापर्यंत घेऊन जाऊ शकता, मायनसने तुम्ही 0 करू शकता. आणि अजून एक पॉवरचं एक पॉजचं बटन दिलेलं आहे आपल्याला वरती. काउंट्स मध्ये तुम्ही ते चेक करू शकता की हा किती काउंट्स हा चालला. जर सपोज दिवसातून जर युजरला, जर पेशंटला आपल्याला 2-3 वेळा जर तो ऑक्सिजन द्यायचा असेल, अर्धा तासानंतर द्यायचा असेल, तर तुम्ही त्याचाही काउंट ठेवू शकता की आपण याला दिवसातून 3 वेळा दिला का खरंच. सो त्याचा इथे तुम्ही काउंट घेऊ शकता. तोही तुम्ही रिसेट करू शकता, 0 होऊ शकतो. सो हे सगळं केल्यानंतर प्रोसेस मगच आपल्याला नेझल कॅनला पेशंट पर्यंत पोहोचवायची आहे. आणि आफ्टर 1 मिनिट हा नेहमी आपण पेशंट पर्यंत पोहोचवला तर बेटर राहील, कारण की जी नेझल कॅन्युला आहे त्याला थोडासा एक रबरचा स्मेल येतो स्टार्टिंगला, थोडासा उग्र वास येतो. जर ऑक्सिजन मशीन चालू केल्यानंतर जर तुम्ही 1 मिनिटानंतर जर पेशंटला दिला तर बेटर आहे.
बेसिक इन्स्ट्रक्शन्स खूप महत्वाचे त्याच्यातले मशीनच्या रिलेटेड, ते मी परत एकदा सांगतो. जसं की इथं सांगितलंय की फर्स्ट डोंट कीप एनी फ्लेमेबल सबस्टन्स नियर द डिव्हाइस. जळणाऱ्या कुठल्याही गोष्टी मशीनच्या आसपास आपल्याला ठेवता येणार नाही. सो जेणेकरून, कारण की हा आपण 97% 95% हा प्युअर ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो ही मशीन. सो चान्सेस ऑफ बर्निंग, त्याचे जळण्याचे चान्सेस वाढतात तिथल्या आसपासल्या गोष्टीमध्ये. त्यामुळे तिथे आपल्याला काही गोष्ट अशी जी जळणारी आहे तिथं ठेवायची नाहीये आसपास मशीनच्या. सेकंड पॉईंट जो आहे, एम्पल ब्रिदेबल स्पेस, म्हणजे आपल्याला मशीनच्या कुठेही कुठल्या कोपऱ्यात फर्निचरच्या खाली वगैरे अशी मशीन ठेवायची नाहीये. अराउंड 4 इंच 100 mm 10 सेंटीमीटरची जागा मशीनच्या आसपास कम्प्लिटली असली पाहिजे, तरच ती हवेमधला जो नायट्रोजन आहे, हवा आहे ती सक करेल आणि त्यातून प्युअर ऑक्सिजन आपल्याला युजरला प्रोव्हाइड करेल. सो त्यासाठी हे गरजेचं आहे की आपल्याला जे मशीन आहे ते मोकळ्या जागेत ठेवणं गरजेचं आहे. किंवा त्याच्या आसपास मोकळी जागा ठेवणे गरजेचं आहे. तिसरा जो पॉइंट आहे ज्याच्यामध्ये आपण मेन्शन करतोय की ह्युमिडिफायर बॉटल मधली जे पाणी आहे ते 4 ते 6 तासांनी तुम्ही आयदर चेंज करा, किंवा त्याची जर लो लेवल मार्क होत असेल, त्याच्यामध्ये 2 पॉइंट्स आहेत, मिनिमम लेवल आणि मॅक्झिमम लेवल. जर मिनिमम लेवल पर्यंत येत असेल तर तुम्ही त्याला टॉपअप करा, आयदर ते परत रिप्लेस करा. आणि जे वॉटर तुम्ही युज कराल ते फक्त तुम्हाला आरओ आणि डिस्टिल वॉटर युज करायचं, मिनरल वॉटर युज करायचं नाहीये. ठीक आहे. चौथा आहे तेच, 1 मिनिटानंतर तुम्ही मशीन ऑन केल्यानंतरच नेझल कॅनलचा युज करायला सुरुवात करा, नाहीतर तो जो रबरचा उग्र वास आहे तो युजर पर्यंत पोहोचेल. याच्या व्यतिरिक्त काही अजून इम्पॉर्टंट सेफ्टी पॉइंट्स आहेत, ते मी एकदा डिटेक्ट करतो. मशीनच्या आसपास स्मोक करायचं नाहीये. जसं मी सांगितलं, फ्लेमेबल काही नको, त्यामुळे स्मोकिंग सुद्धा अवॉइड करायचंय कम्प्लिटली. प्युअर वॉटर मध्ये तुम्हाला जर आरओ वॉटर आणि डिस्टिल वॉटर अवेलेबल होत नसेल तर तुम्ही उकळलेलं पाणी सुद्धा युज करू शकता, पण ते थंड झाल्यानंतर तुम्ही युज करू शकता. गरजेचं नाही की डिस्टिल वॉटर असलं पाहिजे, बट तुम्ही नॉर्मल नळाचं पाणी युज करू नका, कारण त्याच्यात मिनरल क्षार्स असतात जे पाईपलाईन्स आहेत मशीनच्या त्याला ब्लॉक करू शकतात. अजून एक आहे इम्पॉर्टंट की मशीनचं जे फिल्टर आहे, जो मगाशी तुम्हाला दाखवला मेन पॉवर स्विचच्या जिथं वरती होता, तो विदाउट न लावता तुम्ही मशीन कधीही ऑपरेट करू नका, त्यांनी मशीन डॅमेज होण्याचे चान्सेस आहे. तो फिल्टर क्लीन करून एकदा हातानेच धुवून त्याला पूर्ण वाळवून त्याच्यानंतरच तुम्हाला त्याला युज करायचंय. संपूर्ण सुकल्यानंतरच त्याला असेंबल करून युज करायचं. विदाउट फिल्टर आपल्याला मशीन युज करता येणार नाही. त्याच्यानंतर काही क्लिनिंगचे प्रोसिजर्स आहेत, ते मी एकदा सांगतो. वॉटर तुम्हाला प्रत्येक वेळी चेंज करायचं सांगितलं 4 ते 6 तासानंतर, किंवा जेव्हा टॉपअप करायचंय तुम्हाला लो लेवल आल्यानंतर. त्याच्यानंतर मिनिमम लेवल आल्यानंतर चेंज करायचंय त्याला, किंवा टॉप करायचंय. फिल्टर तुम्हाला प्रत्येकी 1 वीक किंवा 2 वीकच्या किंवा 100 तासांच्या वर्क नंतर त्याला तुम्हाला चेंज करायचंय किंवा क्लीन करायचंय. तर क्लीन करताना तुम्ही काय वापरू शकता, साधं तुमच्या साबणाने, कपड्याच्या साबणाने धुतलं तरी चालेल, पण हाताने नाही. त्याला ब्रश लावायचा नाही किंवा दुसरं काय लावायचं, कारण की तो एक जो मेड ब्लोन नावाचा एक कपडा येतो, जो स्पेशली मास्क वगैरे मध्ये वापरलं जातं. सो तोच कपडा तिथं वापरलेला आहे जो तुला फिल्टर करतो. सो तुम्हाला तिथे सॉफ्ट क्लीनरच वापरायचा आहे, हार्ड त्याला ब्रशने घासायचं नाहीये. ठीक आहे. आणि तो पूर्ण ड्राय झाल्यानंतरच तुम्हाला तो परत असेंबल करून मशीनवरती लावायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे 100 तास वगैरे म्हटलं गेलं आहे ते म्हणजे डस्टी सरफेस, डस्ट वगैरे असली नाही पाहिजे, की धूळ असलेल्या ठिकाणी, जास्ती धूळ असलेल्या ठिकाणी अवॉइड करायचंय, नाहीतर फिल्टर आपल्याला लवकर क्लॉग होत राहील. Yes. तर चांगल्या लाईफ साठी फिल्टरच्या युजर मॅन्युअल मध्ये ज्या दिलेल्या इन्स्ट्रक्शन त्या बघा, तिथे मेन्शन्ड आहे की डस्टी सरफेस वगैरे अवॉइड करा. बऱ्याच गोष्टी युजर मॅन्युअल्स मध्ये सुद्धा मेन्शन आहेत. जर कुठला टेक्निकल प्रॉब्लेम येत असेल, मशीनचा आवाज येत असेल, जसं की त्याच्यावरती येलो कलरची बीप लाईट येते, जर तुमचा फिल्टर साफ नसेल झालेला तर ऑटोमॅटिक तुम्हाला नोटिफिकेशन येते, तुमच्या मशीनवरती बीप साऊंड येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला युजर मॅन्युअल मध्ये त्याच्यावरती एक स्क्रीनवरती काही कोड येतात, E2 E1. सो ते कोड तुम्ही रिफ्लेक्ट करू शकता तुमच्या युजर मॅन्युअल मध्ये. युजर मॅन्युअल मध्ये सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत की जर हा कोड रिफ्लेक्ट होतोय मशीनवरती तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला काय मेंटेनन्स करायचं आहे, जो की तुम्ही स्वतःच करू शकता. कुठल्याही टेक्निशियनची तुम्हाला गरज नाहीये. युजर मॅन्युअलचं जे डॉक्युमेंटेशन तुम्हाला मशीनवरून मिळते त्याच्यावर 2 डॉक्युमेंट मिळतात. एक आहे क्विक स्टार्ट गाईड, ज्याच्यामध्ये तुम्ही मशीन कशी असेंबल करून कशी लगेच युज करू शकता, आणि सेकंड आहे तुमचा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल प्रॉपर. त्याच्यामध्ये लास्टला ट्रबल शूटिंगचा पॉइंट आहेच, पेज नंबर ऑलमोस्ट 23-24 पासून. तर तुम्ही तिथे पाहू शकता की सगळे पॉइंट्स तिथे मेन्शन आहेत ऑलरेडी.
आमच्याकडून एवढं इनपुट्स आहेत. जर काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. थँक्यू सर. आपल्यापैकी जे जॉईन झालेले जे मेडिकल ऑफिसर्स आहे किंवा जे फार्मासिस्ट किंवा बाकी कोणी CHO असतील, त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी डायरेक्ट अनम्यूट होऊन जॉईन व्हावं आणि क्वेश्चन विचारावे, किंवा जर मग डायरेक्ट क्वेश्चन नसेल विचारायचे तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण क्वेश्चन टाकू शकता. हॅलो, हेमके साहेब, काही प्रश्न आहेत का कोणाचे? सर हे करतील सर, ते अनम्यूट ऑल केलेलं आहे सगळ्यांना. ठीक, आपण 5 मिनिटं देऊ सर त्यांना, काही क्वेश्चन्स असतील तर, किंवा चॅट बॉक्समध्ये टाकतील सर ते. येस सर. हॅलो. हॅलो. हां, येस सर, प्लीज आस्क. एक क्वेरी होती सर, मला एक सांगा की कंटिन्यू नॉनस्टॉप आपण किती आवर्स पर्यंत कॉन्सन्ट्रेट यूज करू शकतो? नॉनस्टॉप किती यूज करतो सांग. सर आपण कंटिन्यू यूज करू शकतो मशीनला. फक्त आपल्याला वॉटर लेवलचं लक्ष द्यायचंय की ती मिनिमम लेवलच्या खाली नाही गेली पाहिजे. जर ती मिनिमम लेवलच्या खाली जात असेल तर त्याला फक्त आपल्याला टॉपअप करायची. हो हो, ह्युमिडिफायर वर फक्त लक्ष द्यायचं आहे, नाहीतर आपण ती कंटिन्यू नॉनस्टॉप यूज करू शकतो एखाद्या क्रिटिकल पेशंट. येस, कारण त्यातलं जे पाणी आहे तेच इव्हॅपोरेट होतं थोडंसं. त्याच्यातूनच आपल्याला प्युअर ऑक्सिजन थोडा मॉइस्ट होऊन आपल्याला मिळतो. डायरेक्ट ऑक्सिजन आपण घेतला तो ड्राय असतो. तो ड्राय ऑक्सिजन आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. मग त्याला वेट केलं जातं. वेट ऑक्सिजन साठी ते पाण्या थ्रू आपल्याला पास केलं जातं. म्हणून ते चेंज होणं किंवा त्याची लेवल मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. एक क्वेश्चन होता सर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपण कंटिन्यूस किती वेळपर्यंत चालू शकतो सर आपण? सर त्याचं काही लिमिट नाहीये. आपल्याला फक्त ह्युमिडिफायर बॉटलमध्ये असणारं पाणी जे आहे त्याची लेवल मेंटेन करणं गरजेचं आहे. हम्म. तसा काही इश्यू नाहीये सर. आणि जसं सांगितलं की 100 तास किंवा 1 वीक नंतर तुम्हाला कंपल्सरी फिल्टर त्याचा क्लीन करायचा आहे. हम्म. या गोष्टी जर प्रॉपर झाल्या तर मशीनला काही प्रॉब्लेम नाही येणार. कुठलाही मेंटेनन्स अर्ली येणार नाही. हे पिरियडिक मेंटेनन्स आहे. ते आपण जसं आपल्या गाड्यांसाठी करतो सेम तसंच आहे या मशीनचं सुद्धा. अच्छा, पाणी आणि फिल्टर चेंज करणे, क्लीन करणे. अजून कोणाला जर काही क्वेश्चन्स असतील तर दे आर फ्री टू आस्क. डायरेक्ट तुम्ही स्वतःला अनम्यूट करून घ्या आणि क्वेश्चन्स विचारा, प्लीज विचारा, कारण की याच्यानंतर मग बहुतेक असं ट्रेनिंग सेशन होईल की नाही होईल सांगता येत नाही, पण तुम्ही आता विचारा. कारण की जर तुमच्या स्पेसिकली तुमच्या काही PSC मधल्या किंवा RH मधल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा काही प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही विचारू शकता. चॅट बॉक्समध्ये टाकलं तरी चालेल, तुम्ही, मी वाचतोय चॅट बॉक्समधून. हॅलो. हां, हॅलो. हॅलो सर. प्लीज 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 प्रोसीड, विचारा सर. हा सर, आमच्याकडे या प्रकारचं कॉन्सन्ट्रेटर O2 कॉन्सन्ट्रेटर आहे. तर यामध्ये हा ॲनिऑनचं ऑप्शन आहे, याचा काय उपयोग आहे सर? सर परत एकदा रिपीट कराल क्वेश्चन? आमच्या PSC ला हे कॉन्सन्ट्रेटर दिलं आहे
यामध्ये जे बटन दिलेलं आहे यामध्ये एक ॲनिऑन म्हणून एक ऑप्शन आहे, तर त्याचा काय उपयोग आहे? anions anions हा. सर युजली anions जे असतात ते क्लेम टू क्लीन दी एअर बिफोर इट गोज इन टू द मेन कॉन्सन्ट्रेटर युनिट. तर मग त्याचं ते यूज असतं. पण आपण Anionic. कधी यूज करायचं सर? ते युजली ज्या मॅन्युफॅक्चररचं आहे त्याच्या इन्स्ट्रक्शन मॅन्युअल मध्ये डेफिनेटली दिलेलं असेल. येस सर. ओके ओके ओके. आणि सर सेकंड वन इज वन्स अँड टोटल असं एक दिलेलं आहे. वन्थ अँड टोटल ओके. स्पेलिंग सांगू शकाल का? सर मी व्हिडिओमध्ये दाखवून राहिलेला आहे ऑल्रेडी, येस तुम्ही बघू शकता सर. कुठे व्हिडिओ कुठे व्हिडिओ दिसतोय सर? येस सर. हां फुल स्क्रीन कर फुल स्क्रीन कर. फुल स्क्रीन ये डॉट्स. आरिफ इसका फुल स्क्रीन करते आएगा क्या? हे कंपनीचं नाव काय आहे जे मॅन्युफॅक्चर त्यांचं नाव काय जे सर ऑक्सिजन इथे DR ऑक्सिजन लिहिलंय. ओके. ओके. ऑन ऑफ टाइम. कुणाल उसके लिए इंस्ट्रक्शन मैनुअली देखना होगा, मैन्युफैक्चरर का अलग अलग होता है ना सबका. एक्झॅक्टली. ओके. जे मॅन्युअल दिलेलं असेल ना त्यात सगळ्या गोष्टी मेन्शन असणार. तर मग आता कसं आहे की आपल्या मशीन बद्दल आम्ही सांगू शकतो. ओके सर. त्या मशीनचं जे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे त्यात क्लिअरली मेन्शन्ड असेल. नसेल तर आपलं आमच्या बरोबर नंतर शेअर करा डायरेक्ट ओके, मेसेज सर. मध्ये. आम्ही ट्राय करू. येस पर्सनल एक Okay, व्हिडिओ thank you. क्लिअर करू शकतो. सर तुमचा सर फोन नंबर दिला सर सगळ्यांना तर बरं होऊन जाईल सर. Yes, आम्ही एक टेक्निकल नंबर देणार आहे डेडिकेटेड फॉर इन्स्टॉलेशन अँड ऑल. तर काही हेल्प लागली इन्स्टॉलेशनच्या वेळी तर कॉल करू शकतात त्या नंबरवर. हो तर एक नंबर द्या सर म्हणजे त्यांना बरं होईल सर बाकी लोकांना. आणि असे हे सेशन आपण परत करू शकता 2 वेळा 3 वेळा जेव्हापर्यंत आपल्याला सगळ्यांना येत नाही इन्स्टॉलेशन. म्हणजे पण सर 1-to-1 कॉलिंग जर त्यांना करायचं असेल सर तर बरं होऊन जाईल नंबर दिला तर. शुअर शुअर. येस सर. चॅटबॉक्समध्ये कुठलेही क्वेश्चन्स नाही आणि आता कोणाकडून काही आता म्हणजे क्वेश्चन्स आलेसुद्धा नाही. तर मला असं वाटते आपण सर आपलं झालं असेल तर मग आपण थांबवायचं का सर मग? Any more questions? Sir, I think there is no questions now because there is no questions in chat box also. Okay. So we can conclude, sir. Okay, thank you, sir. Thank you for a nice interactive session. सर आपला नंबर एकदा देऊन द्या सर म्हणजे बाकी लोक सगळे नोट करतील सर किंवा चॅट बॉक्समध्ये टाकला तर बरं होईल सर. सर आरिफ सर. नंबर देतो मी. हां. नंबर देतो. नंबर देऊन द्या म्हणजे मग आपण कन्क्लूड करू सर मग नंतर.
चॅटमध्ये नंबर शेअर केला आहे मी. येस सर. सर आता जर काही नसेल तर मग आपण सर कन्क्लूड करू शकतो. हो सर. Okay, sir. Thank you all for joining this nice Thank you. interactive session, and we are planning to take this such type of sessions in future also. Thanks, sir. थँक्यू. थँक्यू सो मच सर. Thank you. All can mute now, exit now.